दंडवत प्रणाम मंडळी. आम्ही आज ब्रह्मगिरी पर्वत चढण्यासाठी सर करण्यासाठी निघालेलो आहोत. पाऊस सुरू आहे आणि आम्ही भिजत जाऊन ब्रह्मगिरी पर्वत चढून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे दर्शन घेऊन खाली येणार आहोत. तर हा थरारक प्रवास आम्ही तुम्हाला या कॅमेऱ्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू. तर सोबत राहा तोपर्यंत. मंडळी पाहू शकता, ब्रह्मगिरी पर्वतावर पाऊस सुरू असल्यामुळे धबधबे कसे वाहत आहेत, कसे दिसत आहेत पहा. हे आहे ब्रह्मगिरी पर्वतावर धबधबे. ज्या 2 दिवसापासून सारखा पाऊस आहे. गोदावरी नदीला पूर्णपणे पूर आलेला आहे आणि पाऊस अजून पण सुरू आहे. हे पाहू शकता. माझ्यासोबत कदम साहेब आहेत रोडग्याचे. ही पहा, वाशिम वरून आलेली सद्भक्त मंडळी आहेत आपल्या सोबतच आणि लहान मुले सुद्धा आहेत. हे सुद्धा ब्रह्मगिरी पर्वत सर करण्यासाठी रेडी आहेत. थंडी वाजायचं काम नाही. समजा हे घेतले तुम्हाला नाही तिकडे सांगायला. हे पहा मंडळी, धबधबे कसे दिसत आहेत. छान दिसत आहे, छान. आहेरमलची अपूर्व शोभा गिरीपर्वत शिखरी, कशी झळकली ध्वजा आकाशी, ब्रह्मगिरी दुसरी. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. ब्रह्मगिरी सर करत आहोत. पाऊस अजून चालूच आहे. मंडळी, हा जाताना रस्ता पाहू शकता. हे जे उन्हाळ्यात अवकाळी पाऊस पडला होता, त्या पावसामध्ये असे हे रस्त्याचे नुकसान झालेले आहे. हे पहा, अर्धा रस्ता पूर्ण कोसळलेला आहे. मंडळी, ब्रह्मगिरी पर्वत चढत असताना आता मोठ्या पायऱ्या लागलेल्या आहेत. हे पाहू शकता. पाऊस रिमझिम सुरूच आहे. हे पहा डोंगर. हे पहा, आपल्याला इथून असं वर चढत जायचं आहे. हे पहा, धबधबे दिसत आहेत. कदम साहेब आहेत आमच्या सोबत आणि हा पूर्ण परिसर तुम्ही पाहू शकता. हे पहा डोंगर. काय झाडी का डोंगर, काय झाडी. दादू एक मिनिट इकडे ना. वाट आहे आणून टाक. आता वरून घेऊन आले फोन करा.
हे नाशिक शहर पाहू शकता. काय झाडी, काय डोंगर, काय धबधबा आणि काय तो पाऊस. आणि ह्या पावसामध्ये भिजत असलेले आम्ही. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. हे पहा मित्र हो, डोळ्यांना पारणे फेडणारा हा दृश्य. हे पहा, आताच पाणी थोडंसं उघडले आणि हे बघा तुम्ही पाहू शकता, हा इथला रस्ता पूर्णपणे वाहून गेलेला आहे या अवकाळी पावसामुळे. हे पहा, माकडं बसलेले आहे तिथे. जर कोणी बॅग घेऊन सोबत आलं जेवढा पाण्यात चालायचं दगडा वगैरे परत राहते. हे पहा, माकड मामा कसा बसलेला आहे. हे पहा, ह्या डोंगरातून जायचं आहे आपल्याला. हे बघा, माकड इथे चणे फुटाने खात असतो. अरे बापरे, हे बघा ढऊ, इकडे बघा. पिल्लो, हे पहा, हे बघा, काहीच भीती नाही त्यांना. हे पहा, काहीच घाबरत नाहीत. हे बघा, सेफ्टी पकडून चाललाय. हा तर पट्ट्या माझ्याजवळ येऊन बसलेला आहे. स्वामी की जय. हा बघा, दादा भिजू राहिला. चला, पाऊस पडत आहे. हे पाहू शकता वरून. आपल्याला यावेळेस भिजायचं आहे पावसात. दरवर्षी भिजवतो, भिजायचं नाही. हे पहा, माकडं कशी बसलेली आहेत. जर तुमच्यासोबत बॅग असेल तर खेचून घेतात, म्हणून सोबत बॅग आणायची नाही, काठी असावी. चला पकडो. बंदर मामा, बंदर मामा काय करता. आम्हाला माहित आहे तू बसलेला आहे म्हणून आम्ही काहीच आणलं नाही. बघा लय, अरे हा बघा, खिसा चेक करून बघतोय. ओळखला त्याने. काही नाही, काहीच नाही. हा बघा, बघा बघा कसा चेक करतोय. हे बघा. चल चल चल, चला चला चला. बघा कसे अटॅक करतात. चला चला. हे बघा वरून
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। नाही वो मोरला जर मग हंगाल होईल आपली हे पहा हे बघा या डोंगर दरीतून असं पायऱ्या चढून भिजत जायचं आहे आणि जर ब्रह्मगिरीला यायचं असेल तर पावसाळ्यात येणे अतिउत्तम। जय चला कोणून टाका हे पहा नाही पाणी हे बघा हे पहा डोंगर वर कसा आहे पूर्ण माळरान पाषाण आहे। अशा करेने हे बघा गुंफेमध्ये माकड बसलेला आहे। हे बघा आला बाहेर। हे पहा पूर्ण पाषाण पूर्ण पाषाण आहे। मी तुम्हाला जे धबधबे पडतात तो सीन दाखवत आहे। स्वामी की जय। हे बघा ही सीन थोडी खतरनाक आहे एकदम, म्हणजे टोकावर 90 डिग्रीने तुम्हाला वर चढायचं आहे आणि सोबतच पाऊस पण पडतो। हे पहा एकदम 90 डिग्रीने चालायचं आहे इथे। पहा कसं वरून चढत यायचं आहे ते दाखवतो मी। असा आहे हा ब्रह्मगिरी। हे पहा प्रवेशद्वार सुद्धा आहे इथे आणि पूर्ण पाषाणाने पूर्व काम ह्यावर केलेलं आहे। हे पहा बघू शकता। अशा तऱ्हेने आम्ही ब्रह्मगिरी पर्वतावर आलेलो आहोत। हे पहा सध्या तरी आहे चक्रधरा तू माय मिले करू बाबा कस तुला विसरू मुनिदेवा तू माय मिले करू देवा कस तुला विसरू चक्रधरा
तू माय मिले करू बाबा कस तुला विसरू. सज्ञा श्री चक्रधर स्वामी की जय. हे पहा कसं धुकं आहे, तुम्ही वर बघू शकता. हे पहा मंडळी, पूर्ण धुका आहे, पूर्ण ढगाळ वातावरण आहे, काहीच दिसत नाही. आवाज येतोय का? चला चला स्पीड वाढवा बर. हार गए उसपे है धिक्कार. कुठून आलात आपण? जाळीचा देव वरून आलेले सद्भक्त मंडळी सोबत आहेत. हे पहा, पूर्ण ढगाळ वातावरण असल्यामुळे काहीच दिसत नाहीये. पायऱ्या संपलेल्या आहेत, डोंगरावर पोहोचलेलो आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित मंदिराचे स्थान वंदन करण्यासाठी जायचं आहे. हे पहा, नाशिक काहीच दिसत नाहीये. आम्ही गेल्या वर्षी ह्याच टायमामध्ये आलो होतो. हा मंडप असाच होता, या वर्षी पण असाच आहे. पाऊस थोडासा थांबला आहे. बघा कसं पूर्ण ढगाळ वातावरण आहे आणि वारा सुटलेला आहे. आता हा डोंगर संपल्यानंतर अक्षरशः ज्या साईडला आपलं स्वामींचं मंदिर आहे त्या साईडला वारे भरपूर सुटतात आणि त्यामुळे हे तुम्हाला हे फडफडताना दिसत आहे. आता इथून आपल्याला खाली उतरायचं आहे आणि खाली उतरून आपल्याला स्वामी चरणांकित मंदिराचे वंदन करायचे आहे, स्थानाचे दर्शन घ्यायचे आहे. दंडवत प्रणाम मंडळी. हे पहा मंडळी, खालून जोरात अशी जोर वारे सुटतात. हे पहा वारे सुटतात आणि पूर्ण ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे आपल्याला पुढचे दिसणे सुद्धा अवघड आहे. हे पहा, ब्रह्मगिरी पर्वत, अरे वा 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 वा. हे बघा छान एकदम. हे दृश्य पहा, एकदम भयान. हे बघा, हे पहिल्यांदा बघा असं दृश्य पाहायला भेटलेलं आहे. हे पाहू शकता, ढग पुढे जात आहेत आणि आपल्याला पाठीमागून बघता येते. बघा, हे पहा, ढग पुढे वाहत आहेत. हे बघा, परत दुसरा ढगांचा म्हणजे लाट आलेली आहे. हे पहा, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. हे पहा,
हे फर्स्ट टाइम झालेलं आहे मंडळी की आम्हाला म्हणजे एरिया दिसला, नाही तर समोर काय आहे कळत नाही. हे पहा मंडळी, आपल्याला मंदिर दिसलेलं आहे. आपल्याला पहिल्यांदा असं झालेलं आहे की योगायोग हा समजा की ढग आपल्याला म्हणजे ढगांची सरी म्हणा किंवा हे बघा, हे असं पहिल्यांदा आपल्याला म्हणजे पावसाळ्यामध्ये असं दृश्य पाहायला भेटते की ढग नाहीयेत आणि हे खाली गाव आहे. भयान असा पाऊस इथे पडतो आणि खालून जोराची वेगवान अशी वारे इथे सुटतात. त्यामुळे हे जे दृश्य आहे हे दिसणं फार अवघड आहे. तुम्हाला इथून मंदिर, आपलं स्वामींचं चरणागीत मंदिर दिसत असेल, त्या मंदिराला आपल्याला दर्शनासाठी जायचं आहे. आम्ही लास्ट इयरलाच इथे आलो होतो आणि काहीच म्हणजे आम्हाला इथे अक्षरशः 5 फुटावरचं दिसत नव्हतं. आणि ह्यावेळेस तुम्ही पाहू शकता की ढगांची सरी पुढे सरकल्यामुळे आणि थोडं प्रकाश आल्यामुळे आपल्याला हे दृश्य पाहू शकता. इथे असे हे दृश्य आहे. लास्ट इयरला ह्याच टायमामध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने आम्ही करत असतो आणि यावेळेसच आलो होतो तर आम्हाला भरपूर पाऊस होता. ह्यावेळेस पण पाऊस आहे, पण हे तुम्ही पाहू शकता की ढगांची लाट आता आलेली आहे. आता हेच पहा, लगेच ढग येतात, लगेच ढग जातात. त्यामुळे आपल्याला पुढचं दृश्य दिसणं अतिशय अवघड आहे. येऊन येत मला गॅरंटी आहे. मला म्हणलं नका जाऊ, येऊन येतात. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. हे पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे इथे हिरवगार निसर्गरम्य असं वातावरण आहे. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. हे आमच्या सोबतची सद्भक्त मंडळी जाऊन दर्शन घेऊन आलेली आहेत. हे पहा कशी हिरवळ आहे, एकदम सुंदर नयनरम्य दृश्य. आणि अशा या पर्वतावर 800 वर्षापूर्वी महानुभाव पंथाचे आद्य प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जीवाचे घडवून मडवून त्यांना योग्य करून अनुसरण घडवण्यासाठी योग्य करणारे असे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या ब्रह्मगिरी पर्वतावर येऊन त्यांची उंबराची फळे खाणे ही या स्थानाची लीला आहे. तर ते असे पवित्र स्थान वंदन करण्यासाठी आपण जात आहोत. ह्या आमची आजी आहेत, दंडोताजी. चला, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. हे पहा डोंगर आहे आणि कसे ढग जर तुम्हाला दिसत असतील तर कशा प्रकारे. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. जय दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत. ही सद्भक्त मंडळी जाऊन दर्शन घेऊन वापस आलेली आहे, पाहू शकता. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. ही मंडळी जाऊन आलेली आहे दर्शन करून. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.
दंडवत प्रणाम. ही सर्व सद्भक्ती मंडळी कोळवाडीच्या दर्शन करून आलेली आहेत. हे सोबतचे आमच्या मामा आहेत. मंदिर आपलं दिसलेलं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. त्यांचं दर्शन झालेलं आहे. आपल्याला दर्शन करायचं आहे. श्री चक्रधर स्वामी की जय. की जय. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. यावेळेस खरंच आपल्याला हे मंदिर दिसतंय. भाग्यच म्हणावे लागेल. दर्शन घेऊया चला. हे पहा मंदिर आपण ओटा पाहतोय. उंबराची फळे खाल्लेली अशी ही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची लीळा या स्थानाची आहे. श्री क्षेत्र ब्रह्मगिरी. हे नारियल परिशिर प्रतिज्ञा ही सुपारीची भावविडा तुम्हार्पितो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. प्राचे नारियल परिशिर प्रतिज्ञा ही सुपारीची भावविडा तुम्हार्पितो. विडा तुम्हार्पितो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. ब्रह्मगिरी जय बाबा की जय. हे पहा मंडळी, या स्थानाच्या ठिकाणावरून तुम्हाला खालची दरी कशी आहे हे तुम्ही पाहू शकता. हे दृश्य आहेत मंदिराच्या बॅक साइडचे. हे पाहू शकता तुम्ही. मंडळी दर्शन झालेलं आहे. पाऊस पण थांबलेला आहे आणि विशेषतः ढगे नाहीयेत, त्यामुळं आपण हे दृश्य पाहू शकता. पूर्ण सद्भक्त मंडळी रिटर्न होत आहे. हे पाहू शकता. हे पाहू शकता ढगांची कशी लाट येत आहे. इथले झाडे पहा, एक सुद्धा पान नाही झाडाला. हा डोंगर आहे. आणि सकाळचे 9 वाजत आहेत. आम्ही 9:45 झालेले आहेत. 8 वाजताच आम्ही ब्रह्मगिरी पर्वत चढण्यासाठी सुरुवात केली होती. दर्शन झालेलं आहे आणि परतीचा प्रवास सुरू आहे.
पहा परत वारं आणि परत ढगे आलेली आहेत. परत तोच नजारा जो आपण आल्याबरोबर होता. पूर्ण धुका आलेला आहे. जोरात वारे वाहत आहेत. पाऊस सुद्धा सुरू झालेला आहे. परत पहिल्यासारखीच कंडिशन आहे. जे आपण वरून दृश्य पाहत होतो ते आता दिसायचं बंद झालेलं आहे. अशा प्रकारे वंदन करून स्थान वंदन करून आम्ही वर आलेलो आहोत. आता हा जो पहिला डोंगर आहे तो डोंगर उतरायचा आहे. हा पहा, इथून उतरत असच 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 आपल्याला ब्रह्मगिरी पर्वत उतरून खाली जायचं आहे. हे पहा, असं उतरून आपल्याला खाली जायचं आहे. तिकडं आहे ते धबधब्याचा नजारा तुम्ही पाहू शकता, जे आपण सुरुवातीला पायऱ्या चढत येत असताना आपल्याला दिसत होता. असंच उतरत खाली जायचं आहे. बोला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. पाऊस सुरू झालेला आहे मंडळी, जोराचा पाहू शकता. आणि ही सर्व पब्लिक, अन्य पंथीय तसेच काही महानुभाव पंथीय सर्व पब्लिक उतरत आहे. आता हा मंडळी दर्शन करून आम्ही उतरत आहोत. उतरत असताना हे तुम्हाला दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ही पहा पब्लिक, हे बघा माकड कसा करतोय. आणि हे पाहू शकता धबधबे. आणि हे आम्ही आता परतीचा प्रवास करत आहोत. ए बंदर दादा, इधर देख. घेऊ. हे पहा, जात असताना रस्त्याच्या बाजूला हे कसे माकडं बसलेले आहेत बघा. इथं छोटीशी गुफा आहे, तेव्हा त्यामध्ये छोटस एक पिल्लू आहे. दंडवत प्रणाम मंडळी. ब्रह्मगिरी पर्वत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित स्थान वंदन करून झालेला आहे. तुम्ही हे पाठीमागे ब्रह्मगिरीचा पर्वतरांगा पाहू शकता. अशा तऱ्हेने 2025 या वर्षातील ब्रह्मगिरी हे स्थान आपले वंदन करून झालेले आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. सोबतच चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत जाऊ आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व भाविक भक्तांना सादर दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.